तर आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण। चूक असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेन, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत लोणीकरांचं वक्तव्य। तुमच्या बापाला मोदींनीच पेरणीचे पैसे दिले या लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ। मंत्री लोणीकरांची वकिली करता आहेत, लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। बबनराव लोणीकर दिसतील तिथे ठोकणार, बच्चू कडूंची आक्रमक भूमिका। तर शेतकरी कर्जमाफीबाबत उद्याच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर 2 ऑक्टोबर पासून पदयात्रा काढणार। कर्जमाफी कधी देणार हे फडणवीसांनी आषाढीला विठ्ठलाच्या कानात तरी सांगावं, बच्चू कडूंचा टोला। आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलाचा शिरकाव झालाय, त्यांना तात्काळ रोखा। आमदार मनीषा कायंदेंची सभागृहात मागणी। संविधान दिंडी पर्यावरण वारीच्या नावाखाली लोकायत फाउंडेशनचे लोक पथनाट्य भाषण देऊन बुद्धिभेद सुरू असल्याचा कायंदेंचा आरोप। वारीत काही असामाजिक तत्व घुसले असतील तर चौकशी करून कारवाई करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। संविधान डोक्यावर घेतलं म्हणून जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? मनीषा कायंदे आणि शिंदेंच्या अर्बन नक्षलाच्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरेंचा पलटवार। अनिल परबांनी विधान परिषदेत लिंबू मिरची दाखवत भरत गोगावलेंवर साधला निशाणा। रायगडमध्ये अघोरी प्रथा सुरू, पालकमंत्री पदावरून बहिणीबाबत बरं वाईट मनात असू शकतं, परबांची टीका। तर परबांची अवस्था ना घरका ना घाटका अशी गोगावलेंनी जो आहे तो परबांना पलटवार त्यांच्यावर केलेला आहे। भरत गोगावले कोण मला माहित नाही, गोगावलेंच्या प्रश्नावर नारायण राणेंचं उत्तर। राणे सहजासहजी मोठे झाले नाही, जेल आणि मर्डर सगळं झालंय, गोगावलेंनी केलं होतं वक्तव्य। राणे मोठे व्यक्ती, त्यांच्यावर काही बोलणार नाही, कोण गोगावले या राणेंच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया।